पुण्यातल्या विश्व मराठी संमेलनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी, तिघांमध्ये पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन 2025 निमित्त शोभायात्रा, पुढचे 3 दिवस फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये चालणार विश्व मराठी संमेलन. नाशिक रायगड सहपालकमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव, मात्र या प्रस्तावाबाबत शिवसेनेला अमान्य, या तिढ्यावरती 2 दिवस तरी तोडगा निघण्याची शक्यता नाही. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागचा अनुभव पाहता मला नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं, गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली इच्छा. लवकरच शिंदे फडणवीस निर्णय घेतील अशी ही माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचं आठवड्याचं वेळापत्रक ठरवलं. सोमवार ते बुधवार मंत्री मुंबईत असतील. गुरुवारी आणि शुक्रवारी विभागीय कामाचा आढावा, बैठकांना हजेरी, तर शनिवार आणि रविवारी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावतील. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह आणखीन 4 नवीन विधेयकं मांडली जाणार. संसदेत अभिभाषणाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू. पंतप्रधान मोदींकडून महालक्ष्मीला वंदन करत भाषण, गरीब मध्यमवर्ग समुदायावरती लक्ष्मी प्रसन्न व्हावी, मोदींचं वक्तव्य. अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवरती चर्चा करणार. महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय या अधिवेशनात होणार. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प, 3ऱ्या कार्यकाळात सर्वांगीण विकासासाठी मिशन मोडवरती आगेकूच करणार, पंतप्रधान मोदींचा संकल्प. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 भागामध्ये. पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार. बुरखा असो किंवा नसो, कोणताही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जाते. नितेश राणेंच्या मागणीकडे शिक्षण मंत्री दादा भुसेंचा कानाडोळा. भिवंडीतील मुस्लिम विद्यार्थिनींचा नितेश राणेंच्या मागणीला विरोध. धर्म आणि शिक्षण 2 वेगळे विषय, शिक्षणाला राजकारणाशी जोडू नये अशा भावना व्यक्त करत नितेश राणेंच्या वक्तव्याचा विरोध. नितेश राणे यांनी विवादित वक्तव्य टाळावीत, बुरखा घालणाऱ्या एका विद्यार्थिनीचा नितेश राणे यांना सल्ला. बुरखा घालूनच परीक्षा देणार असं म्हणत शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे नितेश राणेंवर कारवाईची मागणी. मंत्री नितेश राणे यांनी बुरख्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. राणेंनी बेजबाबदारपणाची वक्तव्य करू नये, आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावतीत आलेल्या बावनकुळेंचं भाजप नेते प्रवीण पोटेंकडून क्रेनद्वारे हार घालत जंगी स्वागत. बावनकुळेंनी मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आमदार गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी इथे कॅबिनेट बैठक घेण्याची मागणी. नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची थेट पाठराखण. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना धनंजय मुंडेंना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जातंय असा आरोप. भगवानगड त्यांच्या पाठीशी केलं स्पष्ट. धनंजय मुंडे खंडणी गोळा करणारे नेते नाहीत. 53 दिवसांपासून मुंडेंची मीडिया ट्रायल. नामदेव शास्त्रींचं वक्तव्य, राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण होतीये असंही वक्तव्य. आरोप सहन होत नसल्यामुळे धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, त्यांना सलाईन लावण्यात आल्याची नामदेव शास्त्रींची माहिती. तर जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना त्रास दिला जातोय असंही वक्तव्य. धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी नामदेव शास्त्रींना माहिती नसेल. अंजली दमानी यांची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. तर नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घ्यायला नको होती, दमानी यांचं वक्तव्य. भगवानगडावरती जाऊन सगळी कागदपत्र नामदेव शास्त्रींना देणार, अंजली दमानी यांची माहिती. येत्या 2 दिवसात आणखी मोठा गौप्यस्फोट करणार, दमानी यांचा दावा. धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाणं चुकीचं. वाल्मिक कराडसोबत मुंडेंचे व्यावसायिक संबंध. या संदर्भात सगळी कागदपत्र भगवानगडावर पाठवणार,
अंजली दमानी यांची माहिती. बीडमधल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे सुरेश धस यांच्यात खडाजंगी. जिल्ह्याची बदनामी होईल अशी वक्तव्य टाळा, धनंजय मुंडेंचं आवाहन. तर तुम्ही माझ्यावरती बोट दाखवताय का, धस यांचा सवाल. धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही त्यांच्यासाठी अजितदादा छातीचा कोट करून उभे. जितेंद्र आव्हाडांचा एक्सपोस्ट करत टोला. तर 2019 मध्ये आपली पालघर पालकमंत्री पदाची संधी अजितदादांमुळे हुकली असाही दावा. जातीच्या मतांसाठी कायदा नरम आणि वाकलेला. बीड प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीस आणि अजित पवारांवरती हल्लाबोल. तर फडणवीसांनी तरी जातीय राजकारणाला खतपाणी घालू नये, राऊतांचं आवाहन. सुरेश धस हे राजकीय सूड भावनेतनं भास्कर केंद्रेंवरती आरोप करत असतील तर भाजप नेत्यांनी समज द्यायला हवी. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बीड मकोक्का न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. 100 बांगलादेशींनी खोटी कागदपत्र देऊन तहसीलदारांची फसवणूक केली, त्याचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची सोमय्यांची माहिती. मुंबईच्या वर्सोवा परिसरातनं एका बांगलादेशी नागरिकाला अटक. अवैधरित्या भारतात राहत असल्याची पोलिसांना मिळालेली माहिती. कारवाई केलेल्यांकडून बनावट कागदपत्र जप्त. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी बेपत्ता होऊन आज 12वा दिवस उलटला तरीही त्यांचा पत्ता लागलेला नाहीये. आज या प्रकरणाचा छडा लागण्याचा पोलिसांचा अंदाज. अशोक ढोडी अपहरण प्रकरणी त्यांच्या पत्नी आणि मुलांनी घेतली मंत्री गणेश नाईकांची भेट. अशोक ढोडी बेपत्ता होऊन 12 दिवस उलटले तरी बेपत्ताच असल्यामुळे भेट. सैफ अली खान प्रकरणी आरोपी शहजादचा चेहरा हा फेस रेकग्नायझेशनचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आरोपींच्या वकिलांनी शहजादचा चेहरा आणि सीसीटीव्हीतला चेहरा यावरती प्रश्न उपस्थित केले होते. गँगस्टर गजा मारण्याच्या नावाने सोशल मीडियावरनं अकाउंट तयार करून व्हायरल. पुणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांकडनं 4 जणांना अटक. नाशिक महापालिकेचं कर भरणा केंद्र आता सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू राहणार. महापालिकेच्या घरपट्टीची थकबाकी 794 कोटींवरती गेल्यामुळे थकबाकीदारांवरती कारवाई करण्याबरोबरच अधिकाधिक वसुली होण्यासाठी निर्णय. नाशिकमध्ये उद्या वीज कामांमुळे पाणी पुरवठा बंद राहील. गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनमधील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित राहणार असल्याची प्रशासनाची माहिती. आवडेल तिथे कुठेही प्रवास करा या योजनेसाठी वर्षभर एकच दर लागू करण्याचा एसटीचा निर्णय. मात्र तिकीट वाढीनंतर योजनेच्या पासच्या दरातही वाढ. भाडेवाढ आणि यूपीआयमुळे एसटीची कमाई वाढली. तिकीट खरेदीसाठी यूपीआयच्या वापरात दुपटीने वाढ. 8 दिवसात एसटीला 8 कोटींचं उत्पन्न. अनामत रक्कम भरून पसंतीचं घर निवडण्यासाठी सिडकोकडनं आज शेवटची संधी. आतापर्यंत 17,000 ग्राहकांनी भरलं डिपॉझिट. घर निवडूनही 13,000 अर्जदारांनी अजून डिपॉझिट न भरल्याची माहिती. कल्याण शिळफाटा रस्ता 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान 5 दिवस बंद. पलावा जंक्शनजवळ निळजे रेल्वे उड्डाण पुलाचं काम असल्यामुळे पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.